स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, घरामध्ये कंटिन्यू आजारपण चालू आहे, घरामध्ये कंटिन्यू भांडणं चालू आहे, मुलाचं वडिलांबरोबर पटत नाही, आईचं मुलाबरोबर पटत नाही, नवरा बायकोची कंटिन्यू भांडणं होतात, कंटिन्यू छोट्या छोट्या गोष्टींवरूनही वाद विकोपाला जातात. अगदी घरामध्ये मुलगा वडिलांबरोबर बोलत नाही, आईबरोबर बोलत नाही, सासू सुनेबरोबर बोलत नाही काही, किंवा सासू सुनांचं कंटिन्यू भांडण होतं. नवरा बायकोचे कंटिन्यू खटके उडतात. छोट्या मोठ्या कारणांवरून का होईनी कंटिन्यू घरात वादविवाद चालू आहे. नेहमी आजारपण, नेहमी दवाखाना, डॉक्टर्स करू करू अगदी नको झालेलं आहे. आयुर्वेदिक औषधं घेऊनही काहीच फरक पडत नाही, डॉक्टर करूनही काहीच फरक पडत नाही. असं वाटतं, बाबा रे, मला नक्की काय झालं, मला कोणती इडा लागली, मला कोणती पिडा लागली, किंवा मला कोणी काही बाधा तर केली नाही ना. असे एक ना हजारो विचार आपल्या मनामध्ये येऊन जातात. त्यासाठी आपण प्रयत्नही भरपूर करतो. ह्या ज्योतिषाकडे जा, त्या बाबाकडे जा, त्या बुवाकडे जा, भरपूर जातो. त्यामध्ये आपण भरपूर पैसाही घालवतो, भरपूर पैसाही खर्च करतो, पण तरीही आपल्याला काहीच गुण येत नाही. यावरून समजून जायचं की निश्चितच आपल्याला शत्रुपीडा झालेली आहे, किंवा आपल्याला कोणती तरी नजर बाधा झालेली आहे, किंवा आपल्याला कोणता तरी दोष कळत न कळत लागलेला आहे, किंवा कोणीतरी आपल्याला काहीतरी बाधा तर केली नाही ना, हे समजून जा. पहा, शत्रुपीडा एवढ्या सर्व पिढ्यांमध्ये अतिशय बेकार जरी म्हटलं तरीही चालेल, किंवा अतिशय वाईट जरी म्हटलं तरी चालेल. कारण शत्रुपीडा ही पटकन समजत नाही, शत्रुपीडा ही पटकन लक्षातही येत नाही. आपल्याला वाटतं की नाही, असं होऊ शकत नाही, मी तर सर्वांबरोबर चांगला वागतो, मी सर्वांबरोबर छान बोलतो, माझं सर्वांबरोबर जमतं, तर माझा शत्रू कोण असणार. हे पहा, शत्रू हा बाहेरचा असावा असं नाही, शत्रू हा घरातील असतो. ज्यावेळेस आपली प्रगती व्हायला लागते, ज्यावेळेस आपण पुढे जातो, त्यावेळेस आपलेच पाय खेचणारे, आपलीच निंदा नालस्ती करणारे, आपल्याला काहीतरी बाधा व्हावी, आपली प्रगती होऊ नये, आपण अधोगतीला जावं, किंवा आपल्याला कोणतं तरी आजारपण लागावं, आपण मानसिक तणावामध्ये यावं, किंवा आपल्याला कोणता तरी आजार लागावा, यासाठी ही लोक प्रयत्न करतात. म्हणूनच आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये यश येत नाही, आपलं यश थांबतं. आपला उद्योग असो, व्यवसाय असो, नोकरी असो, प्रत्येक ठिकाणी आपले खटके उडताना दिसतात. आपण भले कितीही जरी काम केलं तरीही तेथे आपल्याला मान सन्मानही भेटत नाही. ही सर्व कारणं आहेत शत्रुपीडेची. तर ही शत्रुपीडा दूर करण्यासाठी आज मी तुम्हाला खूप जालिम असा एक उपाय सांगणार आहे. या उपायामुळं जो कोणता शत्रू असेल, जो कोणी असेल, जो तुमच्या वाईटावरती असेल, तो उद्ध्वस्त होईल, तो नावालाही राहणार नाही, तर चुकूनही पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाही, तर चुकूनही तुमचं वाईट करण्याचा विचारही करणार नाही. इतका जालिम उपाय आहे. उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. त्याचप्रमाणे आपलं फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीही सेम सोनल सचिनची जोडी नावाचं अकाउंट आहे, तेथेही जाऊन तुम्ही फॉलो केलं नसेल तर निश्चित फॉलो करा. चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर जो उपाय सांगणार आहे, दोन उपाय सांगणार आहे, दोन उपायापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही करू शकता. तर पहिला जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे. शनिवारी तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी चालतो. उपाय घरातील कोणीही करू शकतं, पुरुष महिला कोणीही केला तरीही चालेल. फक्त उपाय करताना तुम्हाला सुतक, विटाळ किंवा मासिक धर्म नसावा, एवढं मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. हा उपाय दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता. उपाय शनिवारी करायचा. उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते. उपायासाठी लागणार आहे तुम्हाला एक तमालपत्र, म्हणजेच तेजपत्ता. काही ठिकाणी तेजपत्ता म्हटलं जातं, काही ठिकाणी तमालपत्र असं सुद्धा म्हटलं जातं. ते एक तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे. तमालपत्र हे फाटलेलं, तुटलेलं किंवा किडलेलं नसावं, व्यवस्थित असं शाबीत तमालपत्र घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला लागणार आहे लवंग. लवंग सुद्धा शाबीत असावी. आता शाबीत लवंग म्हणजे काय, खूप प्रश्न येतो हा. शाबीत लवंग म्हणजे ज्या लवंगेला पुढे फूल आहे
पुढे बोंड आहे आणि ती कुठे तुटलेली नाही, तिला शाबीत लवंग म्हणतात, अशी लवंग घ्यायची आहे. आता लवंगा किती घ्यायच्या, तर तुमचं नाव, म्हणजे तुमचं नाव नाही म्हणता येणार, तर तुम्हाला ज्या व्यक्तीचा त्रास आहे, तुम्हाला माहिती आहे की हा माझा शत्रू आहे, तर त्या शत्रूच्या नावामधील जितकी अक्षर आहेत तितक्या लवंगा तुम्हाला घ्यायचं आहेत. शक्यतो मराठी जे वर्ड म्हणजे मराठी जे मुळाक्षर आहेत त्याप्रमाणे जर घेतलं तर उत्तम होईल. किंवा तुम्हाला मराठी नाहीच जमत तर इंग्लिश जरी त्याचे वर्ड लेटर जेवढे येतात तेवढं तुम्ही घ्या. आता समजा माझ्या शत्रूचं नाव आहे समजा रोहन, बरोबर, रोहन, मराठीमध्ये 3च अक्षर येतात, तर मला 3च लवंगा लागणार. आता समजा मी इंग्लिशमध्ये करणार, इंग्लिशमध्ये त्याचं नाव लिहिणार, त्या तमालपत्रावरती तुम्हाला नाव लिहायचं आहे रोहन, ROHAN, 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 5 अक्षरं झाली. तर तुम्हाला किती लवंगा लागणार, 5, म्हणजे 2 लवंगा तुमच्या लगेच वाढतात. तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही मराठीत लिहा, नाही पॉसिबलमध्ये इंग्लिशमध्ये लिहा. इंग्लिशमध्ये जर लिहिलं तर निश्चित लवंगा वाढणार. जेवढे लेटर आहे, जेवढे अल्फाबेट लेटर येतात तेवढ्या लवंगा घ्यायच्या आणि मराठीमध्ये जेवढी मुळाक्षरं येतात तेवढ्या मुळाक्षरानुसार तुम्हाला काय करायचं आहे, लवंगा घ्यायच्या आहे. आता रोहित 3च आले म्हणून 3 लवंगा. आता काय करायचं, तमालपत्र घेतलं की तुम्हाला काळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे. इतर कोणत्याही रंगाचा पेन चालणार नाही. काळ्या रंगाचा कोणताही पेन घ्या, जेल पेन घ्या, मार्कर घ्या किंवा परमनंट मार्कर घ्या किंवा बॉल पेन घ्या, जो तुम्हाला पॉसिबल आहे तो काळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे. इतर कोणत्याही रंगाचा घ्यायचा नाही. काळ्या रंगाचा पेन घ्यायचं, तमालपत्र धरायचं, तमालपत्रावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. आता मी लिहिलं रोहित, मराठीतल्या इंग्लिशमध्ये लिहा, फक्त लेटर लक्षात ठेवा. रोहित नाव लिहिलं, त्यानंतर काय करायचं, हे जे तमालपत्र आहे हे फोल्ड करायचं, 2च घडी करायचे, 3 वेळा फोल्ड नाही करायचं. तर हे तमालपत्र आहे तर फक्त असं फोल्ड करायचं. हे फोल्ड केलं की त्या ज्या 3 लवंगा घेतलेल्या आहेत त्या 3 लवंगा इकडच्या बाजूने खोचायच्या, त्या तिकडच्या साईडला निघाल्या पाहिजेत. अशा प्रकारे 3 लवंगा 3 ठिकाणी खोचून घ्यायच्या. ह्या लवंगा 3 ठिकाणी खोचल्याच्या नंतर ते तमालपत्र काय करायचं, एक काळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा. काळ्या रंगाचा छोटासा इतकासा कपडा, किंवा अगदीच पोटलीही भेटते, पूजेच्या साहित्याच्या दुकानात पोटलीही भेटून जाईल, तर काळ्या रंगाची छोटीशी पोटली घ्यायची. ही जी पोटली आहे ही साईडला ठेवा. हे तमालपत्र हातावरतीच ठेवा, हाताची मूठ बांधा आणि तुम्हाला एक मंत्र सांगते, या मंत्राचं तुम्हाला काय करायचं आहे, पठण करायचं आहे. मंत्र खूप महत्त्वाचा आहे, मंत्र खूप प्रभावी आहे आणि या मंत्रामुळेच तुमचा हा उपाय इफेक्टिव्ह होणार आहे. म्हणून मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मंत्र काय आहे व्यवस्थित ऐका. तमालपत्र हातावरती ठेवायचं, मूठ बांधायची, डोळे बंद करायचे आणि मंत्र म्हणायचे. इमॅजिन करायची की ती व्यक्ती तुमच्या समोर आहे. ओम शरणे शरणे वश वश स्वाहा. 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 हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. आता 108 वेळा काउंट करणं शक्य नाही तर 10 मिनिटाचा अलाराम लावून द्या. 10 मिनिटामध्ये जितके वेळा होईल, 108 वेळा सहज होतं, 108 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. 10 मिनिटाचा अलाराम लावून द्या. तर या पद्धतीने तुम्हाला हे जे तमालपत्र आहे हे तमालपत्र अभिमंत्रित करून घ्यायचं आहे. हे अभिमंत्रित झालेलं तमालपत्र काय करायचं आहे, तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या पोटलीमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि ही काळ्या रंगाची पोटली ही तुम्हाला कंप्लीट 3 दिवस तुमच्या सोबत ठेवायची आहे. आता शनिवारी पैकीला शनिवार, रविवार आणि सोमवारी संध्याकाळी झोपण्यापूर्वी काय करायचं आहे, एक पंती घ्या. मातीची पंती घेतली तरी चालेल किंवा जी पंती तुमच्याकडे असेल ती पंती घ्या, काही हरकत नाही. ती पंती प्रज्वलित करा. देवघराच्या समोरच बसून तुम्हाला करायचं आहे. एक आसन बसायला घ्यायचं. सर्वप्रथम स्वच्छ हातपाय वगैरे धुवायची, ती पंती प्रज्वलित करायची आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पंती प्रज्वलित करायची आणि धूप जाळायचं. जे भांडं आहे, धूप जाळायचं असो किंवा जे एखादी लोखंडी भांडं वगैरे असेल किंवा खोलगेटी तुमच्याकडे एखादी पंती असेल मोठी, तर ती पंती घ्या. त्यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचा आहे. भीमसेनी कापूर नसेल तर खरेदी करा. भीमसेनी कापरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते, खूप पॉझिटिव्ह
वेव्ज असतात. म्हणून भीमसेनी कापूर घ्यायचा. नाहीच भेटला तर तुम्हाला जो भेटेल तो कापूर घ्या. त्याची एक वडी कापडाची प्रथम टाका, तो प्रज्वलित करा. जी पंथी लावून घेतली त्या पंथीला लावून तो प्रज्वलित करा. प्रज्वलित केल्याच्या नंतरनं त्यामध्ये हे जे तमालपत्र आहे, जे 3 दिवस तुम्ही सोबत ठेवलं, हे तमालपत्र तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. हे तमालपत्र पुन्हा सांगते, त्या प्रज्वलित केलेल्या कापरावरती त्या पंथीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. हे टाकल्याच्या नंतरनं हे पूर्ण जळून द्यायचं, ते पूर्ण शांत होऊन द्यायचं. पूर्ण शांत झाल्यानंतर त्याची जी राख होईल, त्याचं जे काही खाली उरेल, जे काही उरेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. घराच्या बाहेर जायचं आहे आणि तो व्यक्ती ज्या दिशेला राहतो त्या दिशेला तोंड करून उभं राहायचं. समजा तुम्हाला माहितीच नाही की तो कोणत्या दिशेला राहतो, तर दक्षिण दिशेला तोंड करायचं. ते पंथी हातामध्ये घ्यायची किंवा ते भांडं हातामध्ये घ्यायचं आणि असं करायचं. 3 वेळा त्याच्यावरती फुंकर मारायचा आणि त्या हवेमध्ये सगळं उडून जाईल. या पद्धतीने तुम्हाला 3 वेळा त्या राखेवरती किंवा ती जी उदी उरलेली आहे त्यावरती फुंकर मारून ते हवेमध्ये उडून द्यायचं. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पहा, एकदा उपाय करायचा, लेट्स गो करून सोडून द्यायचा. वशीकरणाचा उपाय आहे. आपल्याला माहिती आहे वशीकरणाचे उपाय कधीच खाली हात जात नाही. निश्चित तुम्हाला इफेक्ट येणारच. काहींना 24 तासात येईल, काहींना 3 दिवसामध्ये 1001% इफेक्ट येणार. हा झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय कसा करायचा, तर दुसऱ्या उपायासाठी साहित्य काय लागणार, तर दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. लिंबू जास्त पिवळंही घ्यायचं नाही, जास्त कच्चंही घ्यायचं नाही, तर जे अर्ध पिवळं अर्ध कच्चं असतं असं फ्रेश लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे. हे लिंबू मार्केटमधनं आणायचं, स्वच्छ धुवायचं, कोरड्या कपड्याने व्यवस्थित हे करायचं, कोरडं करायचं आणि त्यावरती जो कोणता शत्रू आहे त्या शत्रूचं तुम्हाला नाव लिहायचं. आता त्या शत्रूचं ताई आम्हाला नावच माहिती नाही, फक्त शत्रुपीडा आहे एवढं आम्हाला समजते. तर काय करायचं, त्यावरती फक्त शत्रू असं लिहायचं, फक्त शत्रू एवढा शब्द लिहायचा. त्यानंतरनं सुरी घ्यायची किंवा ब्लेड घ्यायचं आणि सुरी घ्यायची, ब्लेड घ्यायचं आणि सगळं साहित्य एकत्रच घेऊन बसायचं. हा बसतानाच सांगायचं, फक्त क्रम थोडा उलटा पालटा झाला. एकत्रच घेऊन बसायचं आणि बसलात की तुम्ही देवघरच्या समोर बसून करा किंवा जिथं शांतता आहे तिथे बसून करा. फक्त काळजी एवढीच घ्या दोनही उपायांमध्ये की कोणीही तुम्हाला विचारायला आलं नाही पाहिजे, कोणी तुम्हाला डिस्टर्ब करायला आलं नाही पाहिजे, बाबा रे तू काय करतो, असं एकदम शांततेच्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. त्यानंतर नाव लिहून झालं, शत्रूचं नाव लिहून झालं, ते लिंबू उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि तुमच्या स्वतःवरून अँटी क्लॉकवाईज, स्वतःवरून तुम्हाला शत्रुपीडा आहे ना तर तुमच्यावरून, समजा तुमच्या मिस्टरांना शत्रुपीडा आहे तर त्यांच्यावरून अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट दिशेने, घड्याळाच्या उलट दिशेने 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला ते जे लिंबू आहे ते फिरवून घ्यायचं आहे आणि शत्रुनाशाय स्वाहा, शत्रुनाशाय स्वाहा, शत्रुनाशाय स्वाहा, शत्रुनाशाय स्वाहा, शत्रुनाशाय स्वाहा असं हा मंत्र शत्रुनाशाय स्वाहा 7 वेळा म्हणायचा आहे. उलट दिशेने फिरवायचं आहे, सुलट दिशेने नाही. अँटी क्लॉकवाईज 7 वेळा फिरवून घ्यायचं. 7 वेळा हे लिंबू फिरवून झालं की त्यानंतर लिंबू आणि ते जे काही ब्लेड किंवा सुरी घेतलेले आहे हे घेऊन मोकळ्या ठिकाणी जायचं, जिथे तुम्हाला कोणी विचारायला येणार नाही, काहीच नाही, जिथे कुणालाही आपण जे काही कृत्य करतोय त्याचं त्रास होणार नाही अशा ठिकाणी जायचं. तेथे जायचं, ते जे लिंबू आहे त्याच्या 7 फोडी होतील अशा प्रकारे तुम्हाला ते लिंबू कापायचं आहे. लिंबू उभंच कापायचं, आडव्या कापा करायच्या नाही. लिंबू खाली दांडा असतो, वरती शेंडा, अशा प्रकारे ठेवायचा आणि उभ्या त्याच्या 7 फोडी करून घ्यायच्या. 7च झाल्या पाहिजेत, एक्स्ट्रा फोडी करायच्या नाही. पुन्हा सांगते 7 फोडी करायच्या. आता या झालेल्या 7 फोडी काय करायचं, दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं. एक फोड ह्या बाजूला म्हणजे एक फोड पूर्व दिशेला, एक पश्चिम दिशेला, एक उत्तरेला, एक दक्षिणेला फेकायची. 4 दिशेला 4 फोडी फेकल्या की त्यानंतरनं 5वी फोड आकाशाकडे फेकायची, 6वी फोड जमिनीकडे फेकायची आणि उरलेली जी 7वी फोड आहे ती जोरात हाताला हिसका देऊन डोक्यावरून लांब अशी फेकून द्यायची. अशा प्रकारे या 7ही फोडी फेकून द्यायच्या. हे करायला बाहेर येतानाच अंगणामध्ये किंवा पार्किंगमध्ये एक जग किंवा पाण्याची बकेट भरून ठेवायची. खालीच पार्किंगमध्ये किंवा अंगणामध्ये स्वच्छ हातपाय वगैरे धुवायची, चूळ भरायची, नंतर घरात जायचं. ताई बाहेर पाणी ठेवणं पॉसिबल नाही, काही हरकत नाही, डायरेक्ट बाथरूममध्ये जा. तिथून येताना मागे वळूनही पाहायचं नाही, जाताना मोबाईल घेऊन जायचा नाही, कितीही जवळचा व्यक्ती जरी भेटला तरीही बोलायचं नाही. डायरेक्ट घरी यायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, चूळ भरायची, त्यानंतर तुमचं जे काही काम आहे ते तुम्हाला करायचं आहे. आता हा उपाय किती दिवस करायचा, लिंबाचा उपाय तुम्हाला कंप्लीट 4 शनिवार करायचा आहे. कंप्लीट 4 शनिवार सलग करायचा आहे. मध्ये सुतक आलं, पिरियड आलं किंवा
विटाळ असेल तर तो एक शनिवार सोडून द्यायचा, पुढचा शनिवार त्यामध्ये ॲड करायचा. या पद्धतीने तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय करा. खूप छान शत्रू पीडा दूर करण्यासाठी हे उपाय आहेत. तुम्हाला यातील जो उपाय करणं शक्य आहे तो करा. निश्चित अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. अनुभव सिद्ध असे हे उपाय आहेत. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.